नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. श्रीराम मांसाहार करायचे याचा आव्हाडांनी पुरावा द्यावा असं राम कदम यांनी म्हटलेलं आहे. आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि राऊत गप्प का असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केलाय. राम कदम आव्हाडांच्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार आहे. भाजपनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. हे थेट दृश्य आपण पाहतोय. घाटकोपरमध्ये भाजप आक्रमक झालेला आहे. राम कदम हे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, आपण पाहतोय की मगापासून भाजपचं आंदोलन घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते आणि राम कदम सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. मात्र थोड्याच वेळापूर्वी एका गाडीतून जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा या ठिकाणी आणण्यात आलेला होता आणि पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न रस्त्यावरतीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र पोलिसांनी पुतळा जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. पाठीमागे पाहतोय की राम कदम सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि भाजपचे सगळे पदाधिकारी हे आक्रमक झालेले आहेत. रस्त्यावरती आंदोलन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता, मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला केलेला आहे. मात्र पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून केला जातोय. आणि मगापासून आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केलं, वक्तव्य केलं, त्याचा पुरावा जो आहे तो त्यांनी दाखवावा अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा राम कदम यांनी केलेलं आहे. मात्र दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी ही इथे केली जाते. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर सगळं भाजपचं आंदोलन सुरू आहे आणि आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याची मागणी या भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. भाजपचे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि महिला पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आव्हाड यांच्या विरोधामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. पोलीस त्यांना शांत राहण्याचं आवाहन करतायत आणि रस्त्याच्या बाजूला हटवण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. मात्र आव्हाड यांच्यावरती अटकेची कारवाई करावी अशी एक महत्त्वाची मागणी जी आहे ती राम कदम यांनी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भगवे झेंडे घेऊन प्रभू श्रीरामांच्या घोषणा देत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला जातोय आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. थोड्याच वेळामध्ये राम कदम हे घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये जातील आणि तिथे स्वतःची तक्रार देतील. मात्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये पोलीस गुन्हा दाखल करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आव्हाड करतायत आणि तशा पद्धतीची प्रक्षोभक विधानं करतायत आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी ही राम कदम यांनी केलेली आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप तरी काही कारवाई केली गेलेली नाहीये. मात्र त्यांच्या विरोधामध्ये काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहतोय की राम कदम हे थोड्याच वेळामध्ये आता घाटकोपर पोलीस ठाण्यात जात आहेत. तिथे तक्रार देतील, रीतसर जबाब नोंदवतील आणि त्यानंतर पोलीस कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार. दुसरीकडे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेरच मोठ्या प्रमाणामध्ये आव्हाडांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होते, त्यांचा निषेध केला जातोय. त्यांचा पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र पोलिसांनी त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र पोलीस ठाण्याच्या गेटच्या बाहेर ही सगळी घोषणाबाजी सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये राम कदम हे आतमध्ये जबाब नोंदवायला जाणार आहेत. मात्र त्या दरम्यान त्यानंतर पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार. मात्र सध्या तरी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये ही निदर्शनं जी आहे ती केली जात आहेत. श्वेता, अगदी तर आपण पाहतोय घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. थोड्याच वेळात राम कदम घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचतील आणि आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करतील. धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या या माहितीसाठी. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वक्तव्य केलं होतं आणि त्याचा निषेध आता घाटकोपरमध्ये भाजपच्या वतीनं नोंदवला जातोय. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे. राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो. रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? धादांत खोट हिंदूंचा कसा अपमान करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काही संप्रदायाला खुश करायचंय त्यांना कसं खुश करता येईल याचं एक उत्तम दुर्दैवी उदाहरण ते प्रस्तुत करतायत. आम्हाला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे, का तुमचा आज सामना गप्प आहे? का तुमचे प्रवक्ते गप्प आहेत? का तुम्ही आव्हाडांना जा विचारत? आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये
आव्हाडांच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठी आलो आहे. पोलिसांना त्यांच्या विरोधात FIR घ्यावा लागेल.